श्री स्वामी समर्थ. आज 5 फरवरी आणि आज आहे संकष्टी चतुर्थी. आज आपण बोलणार आहोत संकष्ट चतुर्थीबद्दल. हा एक असा पवित्र दिवस आहे जो फक्त उपवासाचा नाही तर संकटातून मुक्ती देणारा दिवस आहे. खूप लोकांच्या मनात एक प्रश्न असतो, आज चंद्र दिसला नाही तर काय होईल? व्रत तुटेल का? गणपती बाप्पा आपल्याला वर रागवतील का? पण तसलं काही नसतात, कारण आपण संकष्टी व्रत हे मनापासून करत असतो. संकष्ट चतुर्थीला चंद्रदर्शन करण्यामागे एक मोठी कथा आहे. त्या एकदा चंद्रदेवाला आपल्या तेजाचा फार अहंकार झाला. त्यावेळी गणपती बाप्पांनी त्यांचा अहंकार मोडला आणि त्याला शाप दिला. नंतर चंद्रदेवाने पश्चाताप केला. तेव्हा गणपती बाप्पांनी वर दिला की माझ्या भक्तांनी चतुर्थीच्या दिवशी तुझं दर्शन केलं तर त्यांची संकट दूर होतील. म्हणूनच संकष्टीला चंद्रदर्शन केल्याने मनावरचा ताण हा कमी होतो आणि घरातील अडथळे दूर होतात आणि जीवनात शांती येते. आपल्या इच्छा पूर्ण होतात. यामध्ये असेही सांगितले आहे की एकदा श्री गणेश मोदक खाऊन आपल्या वाहनावर म्हणजे उंदरावर बसून जात होते. पोट भरलेले असल्यामुळे चालताना त्यांचा तोल गेला आणि ते खाली पडले. हे दृश्य पाहून चंद्रदेव हसले. चंद्राचा हा हसण्याचा भाव पाहून गणपती बाप्पांना फार वाईट वाटले. गणपती बाप्पा म्हणाले, चंद्रा, तू मला पाहून हसलास म्हणजे तू माझा अपमान केलास. तू फारच अभिमानी आहे, तू अहंकारी आहे. असे बोलून झाल्यानंतर गणपती बाप्पांनी स्वतः चंद्राला शाप दिला. तो शाप असा होता की आजपासून जो कोणी चतुर्थीच्या दिवशी तुला पाहिल त्याच्यावर अपयश, बदनामी आणि दोष येतील. तुला पाहिल्यानंतर सर्वांच्या मनात वाईटच भावना राहणार. तुझा दर्शन सुद्धा घ्यायची इच्छा होणार नाही. हा शाप मिळताच चंद्रदेव घाबरले. त्यांनी लगेच गणपती बाप्पा समोर नम्र होऊन क्षमा मागितली. माझ्याकडून चूक झाली, मी अहंकाराने हसलो, मला माफ करा असे चंद्रदेव म्हणाले. गणपती बाप्पा करुणामय आहे. त्यांनी चंद्रदेवांची विनंती ऐकली, पण दिलेला शाप पूर्णपणे मागे घेता येत नाही असे सांगितले. तेव्हा गणपती बाप्पांनी शापात बदल केला आणि म्हणाले, चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहिल्याने दोष येईल नाही. आणि पुराणानुसार चतुर्थीला गणपती बाप्पांनी स्वतः चंद्राला सांगितले की या महिन्यात माझी पूजा करून मला स्मरून जो चंद्राला नमस्कार करेल त्याचे मन शुद्ध होईल, त्याचे दोष कमी होतील. आणि चंद्रदर्शन केल्याने चंद्रदोष कमी होतो आणि मनातील अहंकारही कमी होतो. सर्व अडथळे दूर होतील. चंद्र दिसणे आपल्या हातात नसते. ढग, पाऊस, आडोसा असेल तर भावाने नमस्कार केला तरी गणपती बाप्पा स्वीकारतात. सरळ सांगायचं तर पुराणानुसार चंद्रदेवावर अहंकाराचा दोष होता. गणपती बाप्पांनी तो दोष दूर करून चंद्राला वर दिला की माझ्या भक्तांनी तुझं दर्शन केलं की त्यांची संकट दूर होतील. म्हणून या दिवशी चंद्रदर्शन केल्याने संकट नक्कीच दूर होतात. मन शांत होते, कर्ज, आजार, मानसिक त्रास कमी होतो. गणपती बाप्पा लवकर प्रसन्न होतात आणि संकष्टी म्हणजेच संकटातून सुटका. तर दिवसभर उपवास करून शक्य असेल तर निर्जळ, नाही जमलं तर फळ, दूध चालतं. संध्याकाळी गणपती फोटोची, मूर्तीची पूजा केलीच की आरती करून साधारण 8 ते 10 दरम्यान चंद्रोदय होतो. तर पानाचा तांब्या घ्या, त्यात थोडं दूध, अक्षदा, साखर टाका. चंद्राकडे पाहून चंद्रदेवताय नमः 3 किंवा 5 21 वेळा म्हणा. ते पाणी चंद्राला अर्पण करा आणि त्यांची मनोमन पूजा करा, आरती करा. जर ढग, पाऊस, इमारतीमुळे सुद्धा चंद्र दिसत नसेल तर हा एक छोटासा उपाय करा. चंद्राचा फोटो असेल, चित्र असेल तर तो समोर ठेवा. ते सुद्धा चालतात. आपण रंगोलीतून चंद्र काढून पूजा करता येतो. एका पाटावरती स्वच्छ पाट घेऊन तिथे आपल्याला पांढऱ्या रंगोलीने चंद्राची आकृती काढायची आहे आणि त्याची पूजा करायची आहे. चंद्र काढून पूजा करता येते आणि ती पूर्ण मान्य मानली जाते. संध्याकाळी घराच्या ओट्यावर, गॅलरीत किंवा देवघरासमोरही स्वच्छ जागा घ्या. प्रथम ती जागा स्वच्छ करा. आता पांढऱ्या रंगोलीने गोल चंद्र काढा. त्या चंद्राच्या आत किंवा वरती छोटे 2 डोळे, अर्धावक्र आकारातून हसू काढेल तरी चालते, पण नाही काढले, साधा गोल काढला तरी पण पूर्ण झाला समजा. त्या रंगोलीतील चंद्रासमोर एक छोटा दिवा लावा. दिवा लावताना मन शांत ठेवा. आता त्या चंद्राला पाहून हात जोडा आणि नमस्कार करा. ओम चंद्रदेवाय नमः, ओम चंद्रदेवाय नमः या मंत्राचा जप करा. चंद्रदेवा आकाशात दिसत नसला तरी माझा हा भाव स्वीकारा. यानंतर एका वाटीत थोडेसे पाणी घ्या. त्या पाण्यात एक चिमूटभर कुंकू, अक्षता घाला.
हे पाणी रंगोलीतून चंद्रासमोर ठेवा. हे पाणी अर्घ्य दिल्याचा भाव आहे. यानंतर एका वाटीत थोडेसे पाणी घ्या. त्या पाण्यात 1 चिमूट कुंकू किंवा अक्षता घाला. ते पाणी रंगोलीतील चंद्रासमोर ठेवा. हे पाणी अर्घ्य दिल्याचा भाव ठेवा. यानंतर ओम गणपते नमः या मंत्राचा जप 108 वेळा करा. जप पूर्ण झाल्यावर गणपती बाप्पाला मनातल्या मनात नमस्कार करा आणि आपली इच्छा सांगा आणि आरती करा चंद्रदेवांची. त्यानंतर आपल्याला उपवास सोडायचा आहे. देव भावना पाहतो. चंद्र प्रत्यक्ष दिसणे आपल्या हातात नसते, पण श्रद्धा आपल्या हातात असते. त्यामुळे रंगोलीतून चंद्र काढून पूजा केली तरी ती पूर्ण मान्य आहे आणि फलदायी मानली जाते. बहुतांश लोक पाणी घेऊन एका वाट्यामध्ये पाणी घेऊन त्यावरती रंगोली टाकून चंद्राप्रमाणे चंद्रदर्शन झाल्याचे स्वीकारतात. चंद्रदर्शनाचाच भाव मनामध्ये ठेवून पूजा करतात. तर जी तुम्हाला पद्धत योग्य वाटते त्या पद्धतीने तुम्ही चंद्रदर्शन घेऊ शकता. चंद्राने नम्रतेने गणपतीची स्तुती केली म्हणून त्याला वर मिळाला. म्हणून आपण प्रत्येक चतुर्थीला गणपतीची पूजा करून चंद्राला नमस्कार करतो. असंच पुराणामध्ये म्हणूनच चंद्र न दिसल्यास रंगोलीने चंद्र काढून पूजा केली तरी ती मान्य केली जाते. मनामध्ये कोणतेही वाईट विचार न आणता गणपतीची पूजा करून मनोभावे नमस्कार करावा. कारण गणपती बाप्पा पूजा म्हणजे बुद्धीची पूजा आणि चंद्रदर्शन म्हणजे मनाची शुद्धी. बुद्धी आणि मन दोन्ही संतुलित असतील तर जीवन आपलं सुरळीत चालते. म्हणून आपल्या इच्छेनुसार दर्शन घ्या आणि आपली संकष्टी पूर्ण करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.